1 वाटी गव्हापासून आणि रव्यापासून एवढे सारे पापड बनवलेले आहेत। हे आहेत गव्हाचे आणि रव्याचे पळी पापड। तर तुमच्याकडे ऊन येत नसेल तरीही तुम्ही बनवू शकता। तुम्ही घरात एकटे असतील तरी हे तुम्ही बनवू शकतात। एवढे सोपे आणि एकदम परफेक्ट असे हे पापड बनतात। तर काय करायचं आहे, त्यासाठी एका वाटीने गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी एवढा रवा घ्यायचा आहे। बारीक रवा घेतलेला आहे इथं आणि 4 वाटी एवढं पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स करून झाले, मोजून 10 वाटी एवढं पाणी पातेल्यामध्ये घेऊन ते उकळायला ठेवायचं आहे। पाणी उकळलं की त्यामध्ये चवीनुसार मी पापड खार टाकून यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे आणि सतत हलवत त्याला 10 ते 15 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे। जेव्हा हे दाटसर होईल तेव्हा त्यामध्ये चिली फ्लेक्स, जिरे टाकायचे, व्यवस्थित मिक्स करायचे। थोडंसं थंड झालं की कागदावरती मस्त पापड बनवून घ्यायचे पळीच्या साह्याने। हे बघा असे, आणि मस्त एवढे सगळे पापड बनवून झालेले आहेत। 2 दिवसामध्ये बाल्कनीच्या उन्हामध्ये किंवा आपल्या फॅनच्या हवेखाली मस्त सुकतात आणि गरम तेलामध्ये हे मस्त तळून घ्यायचे। एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे हे झटपट पापड बनतात। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। लहान मुलांसाठीही एकदम चांगले आहेत, कारण हे गव्हाच्या पिठापासून आणि रव्यापासूनच बनलेले आहे। तर चला तुम्ही एकदा बनवा आणि कसे झाले हे मला नक्की सांगा। चला भेटू पुढच्या रेसिपी मध्ये।